प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, सुंदरची साक्ष आहे. ह्या सिस्टरांच्या दोन साक्ष आहे आरोग्याच्या. पहिली साक्ष त्यांची अशी आहे प्रियांनो, ह्यांची मुलगी जी आहे त्या मुलीला ती एक 1.5 वर्षापूर्वीची साक्ष आहे. ॲक्च्युली ते सांगतात की ती माझी साक्ष सांगण्याची राहून गेली होती, परंतु मला आज ती साक्ष सांगायची आहे. ते सांगतात की त्यांच्या मुलीला जो आहे जेव्हा बाळ झालं आणि बाळाला जेव्हा बाळाचं जे आहे दूध ते ब्रेस्ट फीडिंग करत असताना थांबवल्यामुळे त्यांना गाठ झाली होती आणि त्याच्यामुळे त्या बहिणीला फार त्रास होत होता आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं कालांतराने ही गाठ जाईल, परंतु त्या सांगतात की माझ्या मुलीला त्याचा खूप त्रास होत होता. आणि बहीण सांगते की तेव्हा मी ह्या मंदिरामध्ये आले होते आणि मी पास्टर जे शिकवतात ते वचन मी ऐकत होते आणि मी स्वतः या मंदिरामध्ये येऊन मी प्रार्थना केली की देवा माझ्या मुलीला बरं वाटू द्या आणि जी गाठ आहे ती पूर्णपणे निघून जाऊ द्या. बहीण सांगते की मी मंदिरात आले, मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने माझ्या मुलीला पूर्णपणे आरोग्य दिलं आणि ती गाठ जी आहे पूर्णपणे नाहीशी होऊन गेली होती. ती गाठ आपोआप पूर्णपणे निघून गेली. तर ते म्हणतात खरोखर जे विश्वास मी या मंदिरातून पास्टरांच्या वचनाद्वारे मला मिळाला आहे, त्या विश्वासाद्वारे जेव्हा मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना केली, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, अजून एक एक सुंदर साक्ष आहे. त्या सांगतात की अचानक त्यांच्या हाताला जे आहे 1 महिना अगोदर जे त्यांच्या हाताला जे आहे एक सूज आली होती. डाव्या बाजूला त्यांचा पूर्ण चेस्ट जो आहे पूर्ण स्वेलिंग आलं होतं, सूज आली होती आणि ते सांगतात की त्यांच्या शोल्डरच्या खाली एक गाठ सारखं त्यांना लागत होतं आणि त्या म्हणतात की मला एवढ्या वेदना होत होत्या की मला एका अंगावर झोपता येत नव्हतं. 1 महिना सतत त्या वेदनेमध्ये होतात. परंतु त्या सांगतात की गेल्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये पास्टर जे आहे बोलत होते, त्यांनी फिलिपियन 4:6 बद्दल सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. आणि ते सांगतात की पास्टर जेव्हा आरोग्यासाठी प्रार्थना करत होते, विशेष करून ते म्हटले की कोणाच्या तरी हातावर गाठ आहे, कोणाचा तरी शोल्डरचा जो भाग आहे दुखत आहे. आणि त्या सांगतात की ज्या क्षणी पास्टर असे बोलले, मी म्हटले हो प्रभू, ती व्यक्ती मी आहे, मला तो त्रास होतोय, माझ्या छातीला सूज आली आहे, हातावर सूज आली आहे, माझ्या हातावरती गाठ आहे, प्रभू मी ते आरोग्य स्वीकारते. आणि पास्टर जसे भविष्यवाणी करत होते त्या क्षणी आरोग्याचा शब्द जेव्हा पास्टर बोलत होते, बहिणीने तो विश्वासाने ग्रहण केला. हालेलुया. आणि बहीण सांगते की गेला महिनाभर जो त्रास मला होता, महिनाभरापासून मी त्या त्रासात होते, परंतु जेव्हा पास्टरांनी प्रार्थना केली त्या क्षणी त्या सांगतात आपोआप माझी जी गाठ आहे हातावरची ती ओसरून गेली, माझी सूज होती जी छातीवरची ती पण ओसरून गेली, मला पूर्णपणे बरं वाटायला लागलं. आणि त्या म्हणतात मी कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही, मी कुठेही दवाखान्यात गेले नाही, परंतु विश्वासाने जेव्हा मी पास्टरांच्या प्रार्थनेकडे विश्वासाने ऐकलं आणि स्वीकारलं, देवाने मला आरोग्य दिला. हालेलुया. तर का नाही प्रियांनो, आपण टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया.